माझं काय भडकवायचं वातावरण आहे. जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराय. तुम्हाला सांगतो, माझं काय भडकवायचं वातावरण आहे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या स्टेटसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. महाराष्ट्रात जेलमध्ये जिथं वाल्मिक कराड तिथं बीडमध्ये जेलमध्ये, त्या जेलमध्ये काय गँगमध्ये काय भांडणं झाली, हे झाली, मारहाण झाली, ही झाली. मग मी काय म्हणतो, मारहाण एवढी झाली, कायद्यात कानून कायद्यात काही सुव्यवस्था आहे का नाही महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या स्टेटसाठी. त्यांना काय संभाजीनगरच्या जेलमध्ये काय ते आरोपींना 4 जणाला मारहाण केली वाटते वाल्मिकाराच्या सांगण्यावरती. असे काय अफवा उठले महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या स्टेटसाठी. महाराष्ट्रात अजूनच संतास तापला आहे महाराष्ट्रात. मी काय म्हणतो, महाराष्ट्रात कानून कायद्याची काय सुव्यवस्था आहे का नाही, कानून कायदा आर्थिक व्यवस्था बिघडते महाराष्ट्रातल्या राज्याची, कानून कायद्याची काय सुव्यवस्था आहे का नाही. महाराष्ट्रात काय चाललं आहे, जेलमध्ये पण गुंडेगिरी, जेलमध्ये पण भांडणं, जे ब्रॅकमध्ये कैदी राहतो, हे राहतो, ते राहतो, ते जेलमध्ये पण भांडणं व्हायला लागली. सगळं काय हे महाराष्ट्रातलं काय राजकारण बाबा. सगळं प्रकरण आधीच तर बीडमध्ये कानून कायद्याचं काय सुव्यवस्था राहिलं. महाराष्ट्रात एवढं वातावरण भडकायला लागलं, हे करायला लागले, ते करायला महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. मग काय चाललं आहे, काय हे प्रकरण मी म्हणतो महाराष्ट्रात काय चाललं आहे. महाराष्ट्रात एवढं प्रकरण निर्गुण चालू आहे. सगळं जेलमध्ये पण गुंडगिरी, भाईगिरी. महाराष्ट्रात कुठपर्यंत भाईगिरी. अरे संघर्ष करा, वाघावणी राहा, चांगलं जगा, चांगलं पुण्य करा, बातमी करू नका. काय महाराष्ट्रात गुंडगिरी. माणसांनी नीट राहील, हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. माणसाला कसं करायचं, जीवनात कसं लढायचं, काय करायचं. तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे नसतं. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, स्टेटसाठी, अलग अलग राज्यासाठी, अलग अलग तरुणांसाठी, अलग अलग कोण गुन्हेगारी शस्त्रात शिरू दे, चांगल्या मार्फत शिकावं, नोकरी शिकवा. असं तरुणांसाठी मी एवढं भाषणं करतो, एवढं जागृत करतो, एवढं समाजसेवा करायला बघतो. आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात एक सकाळ लोक मला सपोर्ट करत नाहीत. कशा पाय, एक सत्याच्या बाजूवर चाललो म्हणून, एक सत्य बोलून लढायला लागलो म्हणून, तुमच्यासाठी, येणाऱ्या काळांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, तुमच्यासाठी लढायला लागलो, माझ्या फायद्यासाठी नाही, ह्याच्यासाठी नाही. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात आता तर माणूसगिरी जागा. आता तर तुमची माणुसगिरी जावा. एक छत्रपतीच्या छाव्याला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट असल्यावर काय पण होऊ शकत आहे महाराष्ट्रात. तुम्हाला सांगते, एवढं गुंडगिरी, एवढं भाईगिरी, जेलमध्ये पण हे वाढायला लागले. मग ते सुरेश दस म्हणतोय असं झाले धक्क्याबक्के. आता सुरेश दस आमदार, विरोधी पक्ष नेते, सुरेश दसला पण कळायला पाहिजे काय आपण ट्रीटमेंट द्यायची, आपण काय करायचे, कायद्याचे काय सुविधा झाले असेल मारहाण धक्क्याबक्के. त्या जेलरला विचारलं तर म्हणजे, अरे कायद्याची मेन सुविधा नाही, ती विचार की मुद्द्याचं तू विचार. कायद्याची जेलमध्ये काही सुरक्षा नाही, जेलमध्ये कानून कायदा काय राहणार, कोणा पोलिसाचा दरार राहिला नाही, आरोपींना ह्यांना त्यांना खुल्याम भांडण बिंडणे. जेलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये जेलमध्ये राहतो आपण, तिथं बंदी होते, तिथं आले असेल लगेला ह्याला बिला फिराय बिरा असं सुरेश दस आमदार म्हणते. पण काय पाहिजे महाराष्ट्रातल्या राज्याला, महाराष्ट्रातल्या जनतेला, संपूर्ण महाराष्ट्रात तरुण 18 पकडत जातील, हे महाराष्ट्रात वादाग्रह आपण कराय नगं म्हणतोय. महाराष्ट्रातली जनतांसाठी म्हणतोय, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. मला पण काय म्हणा, 4 शिव्या द्या. मी महाराष्ट्रात तरुणांचं एक रक्त सळसळ करायला लागलो. कुठं अत्याचार, कुठं भ्रष्टाचार, एक नवीन वरच्यावर मी समर्थक नाही बघायला लागलो. तुमचं काय म्हणणं, तुमची कमिटमेंट काय येते, तुमचं काय व्यक्तित्व काय येते. मी त्या वाक्याप्रमाणे चालतोय, तुमच्याच आशीर्वादाने चालतो. मी भडकावायचं पण वातावरण राज्यात हे चाललंय. जय हिंद, जय शिवराय.